पनवेल उरण भागात रुग्णवाहिका सेवांबाबत नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित नसल्यामुळे अनेकदा मनमानी दर आकारले जातात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे। सद्यस्थितीत या क्षेत्रातील रुग्णवाहिकांमध्ये प्रवासाचे अंतर व वेळ यानुसार भाडे आकारण्याची कोणतीही मीटर व्यवस्था नाही, त्यामुळे पारदर्शकतेचा अभाव असून दर नियमनाची गरज अत्यंत भासते आहे। पनवेल उरण परिसरातील सर्व खासगी व रुग्णालय संलग्न रुग्णवाहिकांमध्ये मीटर बसवणे सक्तीचे करण्यात यावे। रुग्णवाहिका भाड्याचे दर शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार निश्चित करून सर्वसामान्य नागरिकांना जाहीर करावेत। दर नियमनाचे पालन होत आहे का याची नियमित तपासणी करण्यासाठी एक विशेष पथक नेमावे। नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाईन किंवा ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हा संघटक सचिन बळीराम जाधव यांनी प्रादेशिक परिवहन विभाग यांना पत्राद्वारे केली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सचिन जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रायगड जिल्हा संघटक। पनवेल उरणचे काही नागरिक काही दिवसांपूर्वी आमच्याकडे आले होते। त्यांची अशी तक्रार होती की पनवेल महानगर क्षेत्रात आणि रायगड जिल्ह्यामध्ये जितके हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेचे दर हे जास्त स्वरूपात घेतले जातात। त्याच्यानंतर आम्ही पनवेल RTOला व त्या परिवहन विभागाला आम्ही एक निवेदन दिलं होतं की तुम्ही हे दर निश्चित करा। त्याच्यानंतर आज आम्हाला त्यांनी तो GR दिला आहे। त्या GRमध्ये त्यांनी दर निश्चित केलेले आहेत। तुम्ही पाहत असाल मारुती सुझुकीची जी गाडी, मारुती इको जी गाडी आहे ती 700 रुपये 20 किलोमीटरच्या प्रमाणे दर आकारला पाहिजे। त्याच्यानंतर प्रति किलोमीटर 11 रुपयाच्या पुढे आणि पर तासाला 60 रुपये अशा प्रकारे तो दर आहे। अशा प्रकारे पूर्ण टाटा सुमो, टाटा 407 AC वाहने याचे दर निश्चित केलेले आहेत। जर या दरापेक्षा जास्त दर ते आकारत असतील तर त्यांच्या विरोधात आपण तक्रार नोंदवू आणि तुम्हाला त्याचा काही त्रास असेल तर आमच्या मनसे कार्यालयामध्ये या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढू। तसंच या हॉस्पिटलमध्ये आणि रुग्णवाहिकांमध्ये आम्ही हे GR डिस्प्ले करणार आहोत आणि नागरिकांना हे जाहीर करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।